नागपूर मनपा स्थायी समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली। या बैठकीत जाहिरात विभागातील स्काय साइनच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच शहरातील शंकरनगर आणि धरमपेठ भागात हेल्दी स्ट्रीट उभारण्यासही मंजुरी देण्यात आली। याशिवाय सिमेंट रस्त्यांशी संबंधित 2 प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठवण्यात आले आहेत। स्थायी समिती अध्यक्षांनी गेल्या 3 वर्षात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेची थर्ड पार्टी ऑडिट करण्याचेही निर्देश दिले आहेत। नागपूर मनपा स्थायी समितीची बैठक मंगळवारी पार पडली। या बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। सिमेंट रस्त्यांशी संबंधित 2 प्रस्ताव देखील बैठकीत मांडण्यात आले होते, मात्र ते पुनर्विचारासाठी परत पाठवण्यात आले। हे दोन्ही प्रस्ताव जारी निविदेपेक्षा 40% कमी दरांवर आले होते। कमी दरांच्या निविदांबाबत संशय निर्माण होतो, त्यामुळे गेल्या 3 वर्षात कमी दरात झालेल्या रस्ते बांधकामांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षा शिवानी राणी यांनी दिले आहेत। आपण क्वालिटी कंट्रोल किंवा क्वालिटी चेक किंवा क्वालिटी ऑडिट ज्याला म्हणतो, थर्ड पार्टी क्वालिटी चेक हे VNIT सारख्या संस्था असतील त्यांच्याकडून करणं अनिवार्य केलं आहे। जर का बिलोमध्ये जाऊन पण जर का क्वालिटी मेंटेन राहणार असेल तर तिथे महानगरपालिकेचा पैसा वाचतो आहे निश्चितच, जे की चांगली गोष्ट आहे। पण जर का क्वालिटीवर त्याचा असर पडत असेल तर कुठलंही कॉम्प्रोमाइज क्वालिटीवर केला जाणार नाही। हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेला त्याचा न्याय हा मिळालाच पाहिजे। त्यामुळे आपण त्याच्यासाठी सांगितलं की आपण अजून एक आज आदेश दिला की मागील 3 वर्षामध्ये किती बिलो गेले ते एकदा चेक करावा, त्याच्यानंतर त्याचा क्वालिटी चेक करून आज त्याचं ऑडिट करावं आणि त्याच्यामध्ये जर का काही भेसळ किंवा काही डिस्क्रिपन्सी जर का आपल्याला आढळली तर त्याच्यावर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरवर पण कारवाई करू आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करू नये याचं उत्तर लेखी द्यावं। या बैठकीत जाहिरात विभागातील स्काय साइन नोंदणी शुल्क वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला। तसंच शहरात हेल्दी स्ट्रीट उभारण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली। हेल्दी स्ट्रीटचं प्रेझेंटेशन बघितलं जे अतिशय चांगलं आहे, जो एक अभिनव उपक्रम असू शकतो। त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला पण विनंती आहे की त्याचं प्रेझेंटेशन एकदा तुम्ही पण बघावं। अतिशय चांगला उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये चालणाऱ्यांसाठी जागा असेल, सायकल चालवणाऱ्यांसाठी जागा असेल, अगदी आपल्या लहान मुलांची जी बाबा गाडी असते ती नेण्यासाठी, सुटकेस नेण्यासाठी, कारण की आपण इतर वेळी ते खडधड वाजतं। सो व्यवस्थित जागा प्लॅन करून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही, पार्किंगला व्यवस्थित जागा असेल आणि लोकांना रस्त्यावर चालण्याची व्यवस्थित जागा असेल, कारण की आज आपण बघतो बहुतांश ठिकाणी एन्क्रोचमेंट झालेलं दिसतं। सो एक हेल्दी स्ट्रीट असावी, त्या रोडला प्रॉपर युटिलिटी ची एक ट्रंक असावी, जेणेकरून भविष्यामध्ये तो रस्ता खोदायची गरज पडणार नाही, कारण की आपण बघतो की बरेचदा रस्ते खोदले जातात। हे जर का हा प्रयोग जर का प्रॉपरली यशस्वी झाला तर मग आपल्याला याला भविष्यात पण ठिकाणी रिप्लिकेट करतात।